मी भलतेच सोसायटीत आलो की काय? आले आले आले. अगं ए थांब थांब थांब, तू इथे काय करतेस? इथे काय करते म्हणजे? अरे म्हणजे या सोसायटीत तू काय करतेस? अहो ही आपलीच सोसायटी आहे. हा म्हणजे आपलीच आहे? काका तुम्ही हे पण विसरलात की आपली सोसायटी आहे ते? अगं तसं नाही ग, पण मी मगाशी भाजी आणायला गेलो ना तेव्हा इथे कोणीही नव्हतं, सामसूम होते सगळे. आणि आता परत आलो तर केवढी लगबग चालू आहे, सगळ्या बायका इकडे तिकडे, तो कॅमेरे घेऊन काय उभे आहेत, आणखीन कोण कोण काय बाहेरची माणसं. हा अहो काका ही आपलीच सोसायटी आहे आणि आता आपली सोसायटी फेमस होणार आहे. म्हणजे मी पण काय तुमच्याशी बोलत बसलीये. तुम्ही एक काम करा, तुम्ही लवकर तयार होऊन या, बघू आपल्याला सगळ्यांना फोटो काढायचे आहेत. अरे पण आपला फोटो काढण्याचा आणि सोसायटी फेमस होण्याचा काय संबंध आहे सांगशील का? तुम्ही एक काम करा काका, तुम्हाला जे पण काय विचारायचं ना तुम्ही त्यांना विचारा. हा ना, या माणसाला पण कुठेतरी बघितलं, कुठे बघितलं तेच आठवत नाही. जाऊ दे, हे आपलं घर नक्की दिसतंय. थोडं त्या बाजूला. हा बरोबर. अरे वा, काय छान फोटो आलाय ना. नाही हो, एवढं खास नाहीये. अहो छान आहे फोटो. अहो नीट बघा ना, मी ह्यात जरा जास्तच जाडी दिसते. अहो त्याला मी काही नाही करू शकत. असं कसं? तुम्ही ठरवलं ना की खूप काही करू शकता. आपण एक काम करूया, आपण अजून 2-3 पोज मध्ये फोटो काढूया. गुड्डी अगं ते म्हणतायत तर आता. तू गप ग मम्मी. अरे काय करतोयस? आपल्यासाठी नेहा महत्वाचे, तू टाइमपास करत काय बसलायस? अरे ही ऐकतच नाहीये, ही स्वतःला मिस्ट्री गर्ल समजते. मॅडम आम्ही आलोच. हा अहो पण मी अजून 2-3 पोज ठरवलेत, माझे फोटो कोण काढणार? अहो विश्वासच नाही असं का म्हणताय तुम्ही? खरं तर माझा सुद्धा विश्वास बसत नाही, पण मी तुम्हाला जे काही सांगते ना ते अगदी खरंच सांगते आहे. हो, उद्या तुम्ही न्यूज बघा. उद्या मी पण दिसणार आणि आमची पूर्ण सोसायटी सुद्धा दिसणार आहे. त्यांना हे पण सांगा की आमच्या सोसायटीमध्ये तळ मजल्यावर गेले 8 दिवस पाणी येत नाहीये म्हणून. हो हो सांगते. हा ऐकलं का? आमच्या सोसायटीच्या खालच्या मजल्यावर पाणी येत नाही. अहो बंडू काका, हे काय सांगायला सांगताय मला तुम्ही? अरे काय पण सांगायला सांगतो म्हणजे? तुम्हीच म्हणालात ना सोसायटी फेमस होणार आहे म्हणून, मग त्यांना हे पण कळलं पाहिजे ना आपले काय प्रॉब्लेम्स आहेत ते. अहो तुमचे एवढे टॅक्सेस मी पण भरतो, पाणीपट्टी पण मी तेवढीच भरतो, मग आमच्यावर अन्याय का? हो अन्याय होतोय तुमच्यावर तर सोसायटीच्या मीटिंग मध्ये सांगा ना. अरे त्या सोसायटीच्या मीटिंग मध्ये बोलून बोलून थकलो मी आता, पण कोणी ऐकते का आमचं? तुम्ही वाटेल ते बोला तिकडे, पण मी त्या कॅमेरा समोर आपला पाणी प्रश्नच मांडणार आहे, लक्षात ठेवा. तुमच्याशी बोलण्यात काही अर्थच नाहीये. हा, तुमचं जे जे काय चाललंय नखरे ना त्यालाच काही अर्थ नाहीये, उगाच आपलं काहीतरी. काय चाललंय तुझं? एकही वाक्य तू धडपणे बोलत नाहीयेस. माझ्या समोर तू इतकं चुकीचं बोलतोयस तर उद्या कॅमेरा समोर काय बोलणार आहेस? मी मराठीत बोलतो ना आई. अजिबात नाही, इंग्लिश मध्येच बोलायचंय. पण का? अरे काय म्हणजे, उद्या तुझी आत्या टीव्ही बघणार आहे, बघावं तेव्हा त्यांच्या मुलांचं इंग्लिशचं कौतुक चालू असतं. माझा मुलगा टीव्हीवरती इतका छान इंग्लिश बोलतो हे मी त्यांना दाखवून देणार आहे. आता तू काही बोलत बसू नको, चल सुरू कर. Hello everybody, my name is Ojas Yashwardhan Chaudhary and me best friend. Cricket play together brings me chocolate. He likes me a lot. He cares for us. He brings toys for us. He's a very good friend of me. Yay! काय रे बाबा, काय चाललंय एकेकाचं. शा द्या. हा, घे. बाहेर काय चाललंय पाहिलत ना? हो तर तमाशा चाललाय सगळा. सगळे जण वेड लागल्यासारखे वागतायत. जत्रा भरली नुसती जत्रा. मला काही हे फार पटलेलं नाहीये. अगं पटलेलं तर मला सुद्धा नाहीये, पण आपण त्यांना सांगून त्यातलं कोणी ऐकणार आहे का? नेहाची काळजी वाटते हो, तिच्यामुळेच तर होतंय ना हे सगळं. आणि तिच्यासाठीच घडतंय, पण ते ह्यातल्या कोणाला कळेल तर ना.
तिला काय वाटतं याचा कोणी विचारच करत नाहीये. त्यांना काय करायचं ते करू दे. आपण आपल्याला काय करायचं ते करूया. आपण नेहाशी सुद्धा ओळख आहे असं दाखवायला नको. म्हणजे यश बद्दल बोलायचा प्रश्नच येत नाही. काय तुला काय वाटतं? पटतंय मला. आपल्या हातात आहे तेवढं आपण करायचं आणि गप्प राहायचं. बाकी नेहाचं आणि आपलं नशीब. यश अरे फोन उचल ना. यश फोन उचल यार पटकन. नेहा. हा बोल नेहा. मी काही बोलायला फोन नाही केलाय. अजून काही रिप्लाय नाही आलाय म्हणून तुम्हाला पुन्हा फोन केला. नाही नाही मी आता जस्ट तुला कॉल बॅक करणारच होतो पण कधी? ते सगळे लोक माझ्या घरात शिरल्यानंतर मग? नाही काय झालं मी यशला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला पण म्हणजे अजून तुम्ही यश सरांना सांगितलं पण नाहीये हे? नेहा ऐकून तर घे. मी यशला सतत कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतोय. तो आता कॉन्फरन्स मध्ये. फक्त झालंय असं की आमचा कॉन्टॅक्ट होऊ नाही शकलाय. मी त्याला मेसेज करून ठेवलाय. ऐक ना तू थोडी शांत हो. तुझ्या बाबतीत काही चुकीचं घडणार नाही. आणि एकदा आमचं बोलणं झालं ना की मी समीर सर, मी तुम्हाला शेवटचं सांगते. जर माझ्याबद्दल चुकीचं बोललं का चुकीचं छापून आलं, ते काय बरं वाईट होईल ना, याला जबाबदार फक्त आणि फक्त तुम्ही असा. कोण आलं मला सांगा. मी सोसायटीची सेक्रेटरी आहे ना. मी मला पण द्यायचं. मला साडी दाखवू दे. अगं नेहा, एकटीच काय आलीस तू? परी कुठे? जे काही बोलायचं ते तूच बोलणार आहेस ना? परी पण तर बोलणार असेलच ना. अगं परी लहान आहे ना. ती कशी बोलणार? अहो आमचा ओजस बोलणार तर परी तर बोलणारच ना. तसंही परीचा तो खास फ्रेंड आहे. ते सर्व जाऊ दे हा. पण नेहा एक सांग ना, तू काय बोलणार आहेस ते पहिले सांग मला. म्हणजे मग आम्ही पण ठरवू काय बोलायचंय ते. ए तुम्ही आता आहे ना तुमची चर्चा थांबवा. आधी आपण फोटो काढून घेऊया ना. अगं फोटो कसे काढायचे? की आपण सत्यनारायणच्या पूजेमध्ये ग्रुप फोटो काढतो तसाच काढायचा का अजून काही? ओ काकू, तुमचे सोलो फोटो काढायला तुम्ही काय मिस्ट्री गाल आहात का? तुमच्या सगळ्यांचे ग्रुप फोटो काढण्यात येतील आणि ठराविक लोकांचे सोलो फोटो काढण्यात येतील. हो की नाही फोटोग्राफर? प्लीज तुम्ही सगळ्यांनी आधी शांत व्हा. तुम्ही तयार होऊन आलात त्यासाठी थँक्स. यापुढे जे काही करायचं आहे ते आम्हाला करू द्या.